गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. आजचा दिवस आहे 11 ना. तर गाईज आमचा जे कुठं मुक्काम आहे आता आता सगळं निघलो. हे मला समजत नाही उमजत नाही. मला काय सांगून त्याला दुखणं माहिती. तर सगळं निघलं 4 वाजता आहे. मी तिकडं लोन काय लोणंदला आज मुक्काम लोणंदला चाललेलं भाई आम्ही सगळं ट्रॅफिक मुळे. तर गाईज असंच बघत राहा तुम्ही, कंटिन्यू करत राहा. तर चला सगळं दिंड्या निघलेला आहे आपल्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी लोणंदला. आम्ही आता वाल्यामध्ये होतो आणि बघू शकता दिंड्या तुम्ही. रामकृष्ण हरी इकडं बी बसलेलं आहे मित्रांनो. तर गाईज आम्ही सगळं लोणंदमध्ये एंट्री मारलेली आहे ट्रॅफिक मुळे. आणि आमची एक गाडी पाठी मागे येते त्याच्यामुळे हे टेम्पो मागं उभं एक आणि एक गाडीवर आली त्याच्यामुळे थांबलेलो आहे गाईज. काहीतरी विषय गाईज त्याच्यामुळे आम्ही आता लोणंदमध्ये आहे. आणि लोणंदमध्ये इथून 500 मीटरवरती कुठेतरी अंतर आहे. तर गाईज असं काहीतरी विषय. आजचा मुक्काम लोणंदमध्ये आहे आमचा. आणि आम्ही सगळं थंडीगार सगळं 4लाच बोकळा लागत. तर चालू राहत असतं घडामोडी आहे की नाही बाबा. दैन गेन करून चालू राहत असतं काही. तर चला सगळी ठळाची मूर्ती दिसली आम्हाला. दर्शन झालं मस्त पद्धतशीरमध्ये पंपापाशी बघू शकता तुम्ही. आणि खूपच क्रेज आहे दिंडीचा. मस्त वाटतंय, भारी वाटतंय, छान वाटतंय. परमात्मा घडतोय आहे की नाही बाबा. गाईज हे बाबा आहे आणि हे एक बाबा आहे आपल्या गाडीमध्ये. म्हणजे यांना थोडंसं चालवता येत नाही त्याच्यामुळं आपल्या गाडीत घेतलेलं आहे. काही टेन्शन नाही आहे. मला सांगितलं तर घरून म्हातारे कोतरे गाडीत बसून घ्यायचं. म्हणजे चालता नाही आलं तर मी म्हणलं हो 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 हो. तर चला गाईज आमचे माणसं कधी येते काय मी. गाईज आमच्या गाड्या आलेल्या आहे सगळ्या. आणि गाईज विषय असा आहे हे सगळे खस कर राहिले गाईज. आणि इकडे पिंटो काका भेटले आम्हाला 2 दिवसापासून भेटले नाही गाईज. आम्ही रात्री आमचा काल दादा कुठे गेला. मेन माणूस आहे आमचा पत्रकार पण आहे. खूप युट्यूब चालतं आमच्या काल दादाचं. चालणारच आहे गाईज, चालणारच आहे. काल याच्यामुळे आशीर्वादाना भरभरीत लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये सांगा. आमच्या काल दादाचं काही हुकलं चुकलं तर माफ करा. हा धन्यवाद. गाईज असा विषय काल याच्यामुळे भेटणे झाली. काल म्हणजे अशी माणसं बिमार पडत. खुरकुत कसं येतं मेंढराला खुरकुत कसं येतं मेंढराला तसा खुरकुत येऊ लागला गाईज. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्यायच्या. आपल्याकडे 4 व्हीलर असल्यामुळं आपल्याला नाही म्हणता येत नाही कसं आहे दुःख. महाराज भेटले. आणि मडीचे महाराज भेटले, नारायण शास्त्री महाराज पठाडे. तर इकडे शावकार महाराज. संजू आबा तुमची तब्येत कशी आहे. चांगली आहे पण जर चालत जीवन आलं तर तुम्ही चला आता गाडीत काल दादा बरोबर आहे गाईज. कारण चुकलं काय करू म्हणून आमच्याकडे काल दादाची आहे ना गाईज. काय असं झालं काल 2-3 माणसं बिमार पडले ते अगोदर 2-3 माणसं पुढे नेले बिमार. मग त्याच्यानंतर हे माणसं. मग त्याच्यामुळं मी थोडंसं बोर झालो. मग मी लगेच 2 बाजरीच्या भाकरी चुरील्या खाल्ल्या पिल्ल्या बापाच्या माता झोपून राहिलो गाईज. गाईज आपण आता त्या म्हणजे तिथं त्या गावातच प्रवेश केलेला आहे गाईज. आपण आता फक्त इथून 500-600 मीटरवरती असं जिथं आपल्याला पुराच तिथं किती ठिकाण राहिलं. विशाल इकडे त्याला विचारलं विचारा गाईज तुम्ही. हा तर गाईज आम्हाला जिथं पुराचं आहे ते ठिकाण किती लांब आहे. इथून 2 किलोमीटर
तर बस जिरली आमची जिरले आमची आता अर्जुन गजिले अर्जुन गजिले कुठे यायला गाईज वनवास भावना लागू राहिला यांच्याकडे कोणी असलं तर लक्ष द्या थोडं गाईज हा एक दोन हाताचे भगवानाशी लेकरोय आमच्या सोबत आला आम्ही त्याला जीव लावणार त्याला त्याच्या सुखरूपानं त्याच्या घरी पोहोचणार ही आमची नम्र विनंती आहे बाबा. तर गाईज असलं काही तर सांगा आम्हाला सांगा Comment बाबा, मध्ये आज सांगा, काही याच्यासाठी दोन काय हातात असतं? चार हात करायचे हा. तर करू शकतो आम्ही हा तर गाईज आम्ही आता इथं पप्पू वडापाव इथं आम्ही चहा घेतो आणि मग तुम्हाला पुढचे अपडेट देतो गाईज. आमचे पिंटू काका सगळे ओंबळून चोंबळून घेऊन राहिले. कसं आहे फ्रेश झालं पाहिजे गाईज काही थोडंफार परमात्मा करायला येईल आपण आहे की नाही हो गाईज? ना तर गाईज असा काहीतरी विषय आम्ही आता इथं पप्पू वडापाव इथं चहा घेतो थोडीशी आणि पुढचे अपडेट देतो तुम्हाला माऊलीच्या. मडीचा पैसा तर गाईज आम्हाला बापूना चहा पाहिजे चहा पाहिल्याबद्दल धन्यवाद नारायण महाराज आमच्या मडीच्या शास्त्री. महाराजाचा नारायण महाराज शास्त्रीने आम्हाला चहा पाहिजे आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. आता पुढे तिने नाश्त्याची सोय ठेवलेली आहे. हा, गावकरी पैसा मोकार खर्च मोकार आता घरी गेल्यावर आम्हाला एक एक पेंटी फेकून मारणार पाहिजे. नाही पैसे नाही फेकून मारीत मी मला. खाया प्यायचा लाड आपल्याकडं तर चला गाईज आजचा विषय असा आहे आम्हाला नारायण देवा खंडागळे भेटलेले आहे आणि ते सगळ्या दिंडीला चहा पाजणार आहे गाईज. आता सगळं खर्च करणार आहे गाईज. ते बा खिशात हात घातला गाईज ते आता पैशासाठी आणि हे सगळे भावी भक्त त्यांचे वेट करत आहे गाईज. तर चला आबा चला चहा पाजरायला देवा. तर गाईज आता ते सांगू राहिले चहा तिकडून काही ते काही चहा पाहिजे नाही. कालच डॉक्टरला म्हणत असते त्या माऊलीने तुम्हाला सांगतो पुढं. जिथं माऊलीचा मुक्काम आहे लोणंदमध्ये संध्याकाळी हे बघू शकता तुम्ही आणि इथं पुरी तयारी चालू आहे गाईज आणि आमचा पण इथं मुक्काम आहे गाईज आणि खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे गाईज आणि इथून मध्ये जायची गाईज आम्हाला आणि आमच्या साथीला पिंटू काका आहे मस्त टोपी वगैरे घालून. काका काय सांगसान आज इथं माऊलीचा पालखीचा 16 आहे. 16 आहे आणि तिथंच आमचा मुक्काम आहे आणि आम्ही तिथं रात्री उठून दर्शनाला बारीला लागून दर्शन घेणार आहे. आता हे बारीसाठी केलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आणि टोटल माऊलीच्या दर्शनासाठी लावलेलं आहे गाईज. बघू शकता आमचे पिंटू काका खूपच सुंदर दिसत आहे आज. म्हणजे टी शर्ट बन्यान ते म्हणजे टायल वगैरे आता नवून धुवून घेणार आहे ते गाईज. आणि बाबा आमच्या साथीला आहे गाईज दोही बाबा. तर चला तर गाईज आता मी फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे घातले गाईज. मी आता गंध वगैरे लिहिलं गाईज गॉगल लिहिलं गाईज आणि अशा प्रकारे आम्ही आता थोडंसं बाहेर जाणार आहे गाईज. बाळू भोगायचे फ्रेश झाले गाईज. मानकरी फ्रेश झाले गाईज. सावकार बाबा 96 कोळी सावकार कोणाला यादान पैसे लागत असतात यांना संपर्क साधा गाईज. गाईज पिंटू काका भेटले गाईज दौलत बाबाचे लहाने पुत्र यांचं मनापासून स्वागत आहे गाईज मनापासून धन्यवाद. नारायण पठाडे आघोरी द्या. नाथ महाराजाचे भक्त. तर गाईज यांना मडीला कोणाचे भूत वगैरे काढत असेल तर यांना संपर्क साधा गाईज. नंबर 1 भूत काढते गाईज आणि असे बी अचानक भूत काढते असले तर तसे बी काढू शकते गाईज. फक्त एक टिपरू लागतो गाईज. तर आम्ही थोडंसं लोणंदमध्ये गाईज आणि इकडून महाराज आणि सगळ्यात मोठे महाराज आहे गाईज आमचे गंगा बाबा भालेकर. तर गाईज यांची कालपासून दाढ दुखत होती गाईज. यांना डॉक्टरने डायरेक्ट इंजेक्शन दिलं गाईज. तर आता खूप छान दिसतंय गाईज. लका 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 लका. तर गाईज आम्ही लोणंदमध्ये आम्ही थोडंसं फिरून येतो गाईज. गाईज आम्हाला छोटे महाराज भेटले. तुमचं नाव काय महाराज? हा सिद्धेश. सरनेम गाईज सरनेम आडनाव काय तुझं? काळे. सिद्धेश काळे भेटलेले आहे आम्हाला आणि यांच्या घरी फोन चार्जिंगला लावलेले गाईज. आता 10-5 मिनिटं बसणार आहे गाईज मग फिरायला जाणार आहे गाईज. काय सांगणार तू दिंडीचा सोहळा कसं काय चालू तुमच्या गावामध्ये? आता छान चालू चांगला आहे ना? शाळेत जातो का तू? हो. कितीला आहे तू शाळेत? तिसरी. तिसरीला काय काय शिकवते तुम्हाला तिसरीला?
शिकी तिसरीला किती काय काय शिकिते? गुणाकार भागाकार हो अजून नाही काय बेरीज वजाबाकी. हे कळतंय. गाईज यांचे उंदरांना दात खाल्ले गाईज खाल्ले ना तर रात्री चोरून नेले गाईज यांचे दात. आणि हे शाळेत जाते कितीला आहे तू? तिसरी तिसरीला भाई. गुणाकार भागाकार वाजवकार बेरीज ते सगळं करतो गाईज. मराठी वाचते ती का? मराठी पण वाचते ती गाईज. इंग्लिश स्कूलला मराठी मीडियमला आहे? कोणत्या शाळेत आहे तू? इंग्लिशला का मराठी मीडियम? मराठी जिल्हा परिषदला का? गाईज जिल्हा परिषदला म्हणलं अतिशय उत्तम प्रगती होणार आहे गाईज. कारण की जिल्हा परिषदले पोरं कधी ज्याला पोलीस भरती ग्रामसेवक हे 100% होते गाईज. इंग्लिश स्कूलचे कोणी होत नाही हे आम्हाला काळ्या दगडावरली ढवळी रे की गाईज. पण हा पोऱ्या पोलीस भरती नाही तर आर्मी नाही तर ग्रामसेवक नाही तलाठी आप्पा हे 100% होणार आहे गाईज. तर चला फिरत आलो आता इकडं. मी पिंटू काका नारायण भाऊ ते सगळे आबा आम्ही. आणि इथं माऊलीची दिंडी येणार तुम्हाला दाखवतो मी. इथं मुक्काम आहे आज इथं. आणि इथं माऊलीसाठी हे चालू जागा म्हणजे व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही. आणि इकडं माऊलीची म्हणजे स्थान इथं म्हणजे इथं थांबणार आहे आमची दिंडी वगैरे आज. इथं मुक्काम आहे माऊलीचा. आणि असं काहीतरी मार्केट वगैरे आहे इकडं. आणि ही आमची गँग. तर चला तर गाईज असा विषय. आम्ही चपला गिपला घेतल्या आता. आणि आम्ही आता फिरत 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 चाललो. आणि साहेब बंदोबस्तला चाललेलं आहे इकडं. साहेबाचा टॉपचा विषय कारण की साहेब खूपच मदत करते. तर गाईज विषय असं आहे आम्ही लोणंदमध्ये आहे आणि आम्ही मिसळ पाव खायला आलो आहे. आणि आता आम्ही ऑर्डर देतो ते माणूस आला नाही पण तरी बी ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय आयटम खातो काय काय नाही. आम्ही दिंडीच्या भरोश्यावर बसेल नाही आजचे दिवस कारण की आमची 2-3 दिवसांसाठी खूपच परेशानी चालू आहे. अतिशय उत्तम हॉटेल आहे. अतिशय उत्तम हॉटेल आहे. हॉटेल तुम्हाला दाखीन टेस्ट सांगतो पहिली आणि मग तुम्हाला हॉटेल सांगतो. नाही तर टेस्ट कधी बेकार असली तर मग मी काही सांगत नाही तुम्हाला. चांगलं 200 रुपये. तर काही असं काहीतरी विषय गाईज बापून आवाज द्याला तर ते म्हणे आलो 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 आलो. गाईज 3 पुरी भाजी 2 मिसळ 4 वडापाव हे एवढं राहिले आमचे आता. खातो पितो काय टेस्ट बिस्ट अतिशय उत्तम. आणि काका म्हणजे तरी आपली स्पेशल पुरी भाजी आहे. आमची बी स्पेशल पुरी भाजी तुझी पुरी भाजीवर चालणार. तर गाईज त्यांना तिथे तब्येत खराब झाली ती अर्धा नाही राहिला आमचा मावस. आबा तुम्ही काय सांगितलं? मिसळ तुम्ही जे खाईन मिसळ त्याचे होईन उसळ असं काहीतरी विषय गाईज. आबाची मिसळ आलेली आहे आणि आबा रसा पण आलेला आहे तुम्हाला बकेट भरून. आणि तिकडे बाळूभाऊची मिसळ आली. गाईज आमची पुरी भाजी आलेली आहे आणि आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी काय तर टेस्ट वगैरे करते. पापड गिपड मस्त झणझणी ते आबा तुला म्हणलं मिसळ खाय पुरी भाजी खाय तर गाईज पुरी आणि भाजी. पुरी भाजी कशी आहे? खूप छान आहे. बापू कसं आहे आयटम? ए बापू कसं आहे पुरी भाजी? तर काही पुरी भाजी 1 नंबर दिलेली आहे. मला आवडली. आणि भाजी म्हणजे हॉटेलला मला पुरी भाजी खातो. आम्ही मिसळ पाव ते सगळं खाऊन पुरी भाजी करून आता निघलो. खाऊन लगेच तिकडं आमच्या रावठ्याकडं. रावठे आमची तिकडं ठोकेले आहे ना काका. आमचे रावठे ठोकेले तिकडं. आता आम्ही रावठ्याकडे चाललो. आणि गाईज तुम्ही असंच बघत राहा. तुम्हाला अपडेट देत तर तुम्ही इकडे बॅगी करू आली इकडं. खूपच सोहळा आनंदाचा आहे. आणि आबा खूपच एन्जॉय करते. आबा पहा तुम्ही कसा दिसतोय. आणि बापू पहा. आणि हे काजू बदाम खाऊ राहिले आता. काजू बदाम गाईज चला. आमच्या नारायण भाऊच्या गाडीतल्या म्हाताऱ्या आहे मस्त. त्याने रात्री भाकरी गिकरी बांधून आल्या बाई. आता जेवण घेऊन करू राहिले बाई. ते चटणी भाकर निरी खाऊ राहिले बाई. मस्त दिंडीचा पर्व चालू त्यांचा हरिभक्त पारायण आहे ते सोहळा आनंदाचा.
कशी बाजरीच भाकरी चटणी बिटणी खरं म्हाताऱ्या म्हाताऱ्या काही होईना देव देव करू राहिले हा तर गाईच असा विषय रुद्रा बाटल तरी तर गाईच विषय असा आहे आम्ही आता लोणदमध्ये आणि आमचा लोणदमध्ये मुक्काम आहे नाही इकडे गाडी उभा आहे आमच्या तर आम्ही तर गाईच थांबा गाईच आम्ही घेतली आता पाण्याची बॉटल आणि आता विषय असा आहे की आमच्या गाडी इकडे लागलेलं आहे आणि रुद्राभाई पाणी पिऊ लागला काहीच म्हणजे काहीतरी वेगळा विषय सांगितलं मला तर जाऊ द्या चालू राहता काहीच काही गोष्टी घडामोडीमध्ये घडत असत्या पण परमात्मा मला असं वाटतंय की परमात्मा घरी आपल्या आईवडीलच परमात्मा आहे असं मला वाटतंय आहे की नाही रुद्राभाई तू काय सांगशील आई वडिलाबद्दल काय सांगशील हां हे बाकीचं काय हे अवघड आहे मला थोडंसं वेगळंच वाटतंय गाईज चला मी गाडीकडे जातो गाईज इकडे गाड्या आपल्या आणि हा इकडे गाडी उभा आहे आपली त्याच्यामुळे आपण गाड्याकडे चाललेलो आता आणि सगळे आंघोळी केले आम्ही काही खरं नाही लोक बिमार पडून राहिले 3-3 वेळेस बिमारीला घेऊन पळायला लागू राहिले खिशातून पैसे टाका लागलो अरे असं गाईज तू काय सांगशील रुद्रा काहीच आता सगळे येऊ राहिले दम्मा दम्मा पै आम्ही आलो आता इथे आता जेवण वगैरे झालं त्या घरात बसलेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमलं नाही आम्हाला तर गाई आता आमची माणसं भेटले आता मी कवाची ढुंडत होतो तो मला गाईज मी यांना पोहू मी तिकडे गेलो तिकडून तसं गेलो असं आलो गाईज आता तुमचं जेवण वगैरे झाले का हो काय खाल्लं तुम्ही आज पुरी भाजी आज पुरी भाजी तर सोबत खाल्ली मी आता परत धापतीला थोडंसं कसं राहत असतं काही संजू आबा तुझी तब्येत छान आहे का रे टकाटक येणार आहे तू बाळा भाऊ तू टकाटक आहे का रे छान आहे का एकदम व्यवस्थित तुझी तब्येत गिब्येत साथ देते का तुला पिंटो काका तुला तब्येत साथ देते का रे खूप छान कसा आहे आनंद येता सोहळा मस्त सोहळा आहे हा आता संध्याकाळी आपल्याला माऊलीच्या पादुकेचं दर्शन घ्यायचं गाईच हो, आज संध्याकाळी. हा बापू कशी आहे तुझी तब्येत बापू जिरली बापूची तर जिरली तर गाई घ्या ते सकाळचा परे घ्या ए भाई इकडे आमचा सकाळचा मित्र भेटलाय मला गाईज विषय असा आहे ए भाई गाईज असा विषय ये ना तू माझ्या पैसे तर गाईज हे मुलं आहे मुलगा चांगला आहे पण रात्री उंदरान जातात हा तर गाईज याचे दाता खाल्ले उंदरान रात्री ऍक्च्युली असा विषय झाला त्याला सगळं भेटलो मी त्याने खूप छान आपली व्यवस्था केलेली गाई चहा वगैरे बाजूला आमचे फोन वगैरे सगळं मी 1-2 तुझं नाव काय भाई आरुष पूर्ण सरने आरुष काळे भाई 2 जण भाऊ आहे सख्खे भाऊ आहे ना तुम्ही हा सोडायचं नाही शेवटपर्यंत भैया नाही बायका आल्यानंतर भांडणं होत असते बरं खरं नाही यांना विचारा यश आणि मग खरं सांगा हा तर असं शेवटपर्यंत साथ द्यायची कोणाला अर्ध्या रात्री उठून जायचं काही ऐक नाही तर भाई त्याचा भाऊ आहे मोठा आहे छोटा आहे भाई त्यांना भेटून खूप छान वाटलं काहीच आमच्या पब्लिकला काय सांगणार तुम्ही त्यांना सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणा फॉलो करा म्हणा ऐक नाही आता संध्याकाळची पंगत आम्ही नाही तुला सोबत घेऊन जाऊ काहीच आणि आमची मंडळी खूप एन्जॉय करत आहे दिंडीचा आणखीन काही बोलणार आहे का भैया तू तुझं काही इच्छा आहे का तुझ्या तू मोठं होऊन तुला सांगितलं ना मी ग्रामसेवक व्हायचं पोलीस व्हायचं अधिकारी व्हायचं बरं का शिकायचं रिकाम इकडे तिकडे शिट्ट्या फुगत बसलं ना तर भैया मग आपल्याला डोरच वळलं असं डुकरं वगैरे समजून घ्यायचं काही गोष्टी हा शाळेत दररोज जायचं हा एक दिवस सुट्टी मारायचं नाही मॅडम दररोज आहे का सगळ्याच दररोज आहे का बरं गाईज तर गाईज आम्ही आता तिथून उठलो आणि आम्ही एका ठिकाणी चाललो असं फिरत बरंच म्हणलं आता इथं काही करमान नाही आम्हाला तर आम्ही दुसरीकडे रवाना होतोय तिकडं जरा इकडं जरा निसर्ग बघायला चाललं इकडे ते उसळ वगैरे पिंटो काकाला म्हणे चला आपल्याला लागवड करायची म्हणे पुढं आपल्याला डायरेक्ट ठोक पीक काढायचं म्हणे आहे ना हां तर पिंटो काका 100 टन ऊस निघला पण एकरी हां तर गाईज चाललो आपण नारायण महाराज हे नारायण महाराज शास्त्री आणि हे यांचं मडीला पण दिंडी जाते यांची आणि यांच्या दिंडीचा आनंद घ्यायचा असला तर तुम्ही यांना संपर्क साधा हां
नंबर सांगा ना बापू तुमचा दिंडीचा. 80 80 66 93 50. 88 88 हा सांगा बापू. 88 30 88 0474. तर गाईज असा काहीतरी विषय यांची संभाजीनगरहून दिंडी निघते मढीला. तर गाईज कोणाला अवश्य भेट द्यायची असेल तर देऊ शकता. जायचं असेल तर पै दिंडी जात असते यांची गाईज. तर चला पाऊस पण चालू होत आहे. आम्ही तुम्हाला म्हणलो होतो सकाळी गाईज. आता तुम्ही लक्षात ठेवा खूप पाऊस होणार आहे गाईज. आता इकडे रावठीला राहिले भाई. आम्हाला इकडे जायचं भाई. हे पत्राचं शेड चार्जिंगचं बा किती मोठं सामान गाईज. असा विषय आहे आमचा. आम्ही आता इथं आमचं रावठी इथं लावलेली इथं समोर. आणि आम्ही आता इथं बसलेलो होतो. पण पिंटू काका म्हणे इतकी भारी सावली इतकं थंडगार वातावरणात म्हणजे त्यांना त्यांच्या शेताची आठवण आली. तर मग आम्ही त्याच्यामुळं चिवड्याचं नियोजन केलं आता आहे की नाही. तर पिंटू काकाकडून चिवड्याची पंगत इथून. तर आता मी पाणी गिनी आणून घेतो बाई. तर गाईज बापू आता मस्त चिवडा वगैरे खाल्ला. आता थोडंसं शांत बसले दमून खमून आलेले भाविक भक्त पै चालून. तर मित्रांनो आता आमची बैठक मोडलेली आहे आणि आम्ही आता रावठीकडे चाललेलो आहे. आपण इस्नो काकाला दवाखान्यात नेलो होतो तेव्हापासून मला इस्नो काका भेटले नाही. परत मी रात्री दवाखान्यात गेलो होतो ना 2 3 6 जण नेलते रात्री बी. फ्रेश झालो मी 2 दिवसांत फुल पाईप जाऊन टेन्शन नाही काही नाही. इंजेक्शन दिले मला 2 दिले ते. हा हो काकाला डायरेक्ट त्या दिवशी संध्याकाळीच ज्या दिवशी सकाळी इंजेक्शन दिलं काकाला त्या दिवशी संध्याकाळी काकाना पुऱ्या भट्ट्या कापून कुपून लोकल जेवू खाऊ घालून लय काम केलं. फुल चालू आहे फुल लगे टेन्शन नाही. तर गाईज मला भेटले खूप खुशी झाली. आपले बारीकशे मित्रमंडळ क्रिकेट खेळते इथं बघू शकता तुम्ही. इकडे आपल्या रावठे वगैरे लागलेले नाही मुलं क्रिकेट खेळते इकडं. बघू शकता हे क्रिकेट खेळते. काहीतरी विषय भाई. आता बसलेलो आहे आम्ही. आता इथं मुक्काम आहे आमचा. आता जेवण करून बसून मस्त पद्धतशीरमध्ये फोनमध्ये कोणी कशात तिथे कोणी कशात आहे. आणि बाई क्रिकेट खेळू राहिली. बाकी मंडळी पुढे ज्यांना आम्हाला विचारतं काहीतरी कृष्ण काका म्हणे ते थिएटर मी पिक्चर पाहा झाला. तर कैलास बिचारा खरंच वारी करतोय पै दिंडीचं पाय सुजले बाई त्याचे बघू शकता तुम्ही. आणि खूपच दैन चालू त्याची. आम्हाला ते गाड्या वगैरे घेऊन लागत पुढे त्याच्यामुळे. आणि समजा आबा पहा कसे झोपले दमून खाऊन. आबा कसं वाटतंय तुला. हा कसा सोळा. छान आहे छान आहे विठ्ठल. तर गाईज तर आम्हाला आमचे बळी दादा भेटले. तब्येत छान आहे का बळी दादा. कसा आहेस तू. ओके ओके ओके. तर आमचे भाऊसाहेब भाऊ भेटले आम्हाला. यांची तब्येत काल खूपच हरवली होती. आता नाजूक झाली तिथे आपली खाल डॉक्टरना 2 गोळ्या द्या माणूस लगेच कडक झाला भाई. आणि इकडं चापे सरकार आता त्यांनी कपडे वगैरे धावून वाळू घातले. काका सोळा खूप दिंडी 16 छान आहे बाबा. चालाचाच उन्हा त्रास आहे. भाऊ दमन खमन आता झेंडू बाम लावून राहिली. आणि ते म्हणे खूपच आमचे पाय वगैरे दुखत आहे. रेस्ट करत आहे. फार्म हाऊसला बसलेले सध्या सगळे. पिंटू कसं आहे हे भाविक भक्त. आता हे बारीक छोटे मुलं गंध लावायला आले. आणि त्यांना गंध लावतो काही आहे की नाही हो. हां तर गाईज इकडे हां असे गंध लावायचे गाईज. हां आणला आहे इकडे. तिथे ही तिथे बघा गंध नाही ती
आम्ही चाललो रुद्रा आम्ही तिकडे माऊलीच्या दर्शनाकडे. तिथं माऊली थांबणार आहे, तिथं माऊलीची दिंडी. आता तिकडे चाललेलो आहे आम्ही. गर्दी खूप वाढू लागली आता इकडं, त्याच्यामुळं हे बघू शकता तुम्ही, गर्दी खूपच वाढलेली आहे. इथून बारी भाई, आखी बारी लय लांब आहे. हे बारी लागले भाई आत्ताशी दर्शनाला. तिथे इथं दर्शनासाठी बारी मित्रांनो. हे बघा ही बारी मित्रांनो, लय मोठी बारी इकडून अशी होऊन जा लागत पुढं. आणि इकडं हापशी वगैरे हे बघा बारी लागलेली दर्शनासाठी. चला इकडून रस्ता पण आता इकडून जायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, इकडून आता रस्ता आहे, हे बारीसाठी केलेलं आहे. कोण नेलं चाबी? तर गाईज चाबी तिकडे रोड चालले म्हणलं चक्कर मारून या, तिथं बसू. हा मोठी लंबी लाईन आहे भाई माऊलीला. वा तर गाईज बाबा असा विषय गाईज. आणि आम्ही आता चाललेलो आहे, इकडून जायचं आहे आम्हाला. आता असं लय लांब प्रदर्शन आहे आमचे आता. असा विषय गाईज. आणि रुद्रा पै चालला, भोळे दादा पै चालला, साफे पाठीमागे येऊ राहील धम्मा. हे साफे इकडं गाईज. अशा प्रकारे सोहळा आनंदाचा आहे इकडं. तर हे बघा तुम्ही, असा काहीतरी विषय भाई, खूपच क्रेज आहे दिंडीचा. बळे दादा काय सांगसान तुम्ही? मस्त बाबा गंध लावून राहिले भाई फ्रीमध्ये, असा विषय भाई. तर मंडळी इथं माऊलीचा मुक्काम आहे. इथं ग्राउंड आहे मोठं, आणि लय मोठं मुक्कामाची सोय इथं. तेव्हा माऊली आलेली तुम्हाला दाखवतो, तेव्हा पालखी आलेली आहे. तर तुम्हाला तिकडून आलं की मी दाखवतो. आम्हाला दर्शनाला जायचं आहे गाईज. इकडे मध्ये आणि सोहळा आनंदाचा, गर्दी लय मोठी. लय गर्दी पाहून मी खूप हप्प झालेलो आहे. आणि खूपच क्रेज आहे दिंडीचा. दिंडी आखीन येऊच राहिलं भाई. विषय क्रेज दिंडीचा क्रेज. धावू नये मग धावू नये श्रीरंगा, दोही भरली चंद्रभागा. तर गाईज खूपच क्रेज आहे. आणि AK-47 आहे भाई, नाद नाही करायचा दिंडीचं. हां झेंडे बा. हां भाई असा विषय. गाईज मार्केट खूपच जाम झालेलं आहे. दिंड्या नसापर्यंत काम करणारा आयुर्वेदिक तेल आणि मलम ताबडतोब आराम बघण्यासाठी या पाहून घ्या. बघून नुसती गर्दी भाई, नुसती गर्दी, नुसती जाईन. ए दिंड्या बांग 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 बांग. लोणत असा आहे दिंडीचा सोहळा. हे विषय हाड आहे. बाळमामा प्रसन्न भाई, लय गाड्या भाई दिंडीच्या. या सगळ्या नंबरवाल्या गाड्या भाई, नंबर शिवाय परमिशन नाही. विषय टॉपचा भाई.
बरं झालं आम्ही सगळे आलो, नाही तर आमची दैनच असती का रे. आता नो एंट्री गाड्याला इकडं नुसतं सिंगल लाईन चालू भाई, नुसती सिंगल लाईन. पलीकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम. गाइस चला, ए लय गर्दी भाई, मस्ती गर्दी आहे. मित्रांनो इकडं माऊलीचा स्टे आणि ह्या इकडं मध्ये बघू शकता तुम्ही. आता हे बघू गोंधळी गिंधळी सगळे मध्ये. गाईज आम्ही तिकडं माऊलीच्या पादुकाचं दर्शन घेऊन आलो गाईज मी, आणि हे आखीन इकडंच बसलेले आहे गाईज. हा, आणि हे हे पहा काका खुर्ची गिडची टाकून बसेल हरिभक्त पारायण. आणि इकडे बिभीषण महाराज बसलेले आहे, आणि इकडे शावकर महाराज बसलेले आहे, आणि इकडे भीमराव महाराज पण आलेले आहे यंदा. काही अडचण नाही त्यांची, नाद नाही करता दिंडीचा बाई. आणि हे स्पेशल हे मडीचे महाराज, मडीचे महाराज. हा. तर गाईज यांना संपर्क साधा तुम्ही डायरेक्ट कोणाचे भूत वगैरे काढत असेल तर गाईज टॉपचा विषय डायरेक्ट एका हप्त्यात डायरेक्ट तुमचं म्हणजे डायरेक्ट घरातली आडी पिढा काय असेल आडी पिढी. हा. तर गाईज असं काहीतरी ओराज नंबर सांगितला ना त्यांचा, पहिला सांगितलं नाही भिंडू काका. मग आम्ही सगळे भक्त म्हणजे सगळे भक्त जमा करतो गाईज आम्ही. काल दादा MS20 नाद नाही नंबर आहे. हा. तर गाईज तुम्ही आम्हाला फॉलो करा. आणि हे इकडे भीमराव महाराजाचे साडू, इकडे बाळू महाराज. आता त्यांच्या सध्या चेहरा वगैरे चांगला खुललेला आहे दिंडी झाल्यापासून. दर्शक मला जरा असं वाटतं बिस्किट वगैरे खाऊ कोणी दिंडी चालली, ही छोटीशी गावातली दिंडी चालली दर्शनाला. तर काही असंच कंटिन्यू करा. आजच्या अपडेट देवतात तुम्ही तो. कुठं गाईज ही मंडळी आहे लोणंद मधली आहे, आणि ही लिंबू मिरची खेळत आहे. आणि तर कोणाचं राज्य आहे पटकन द्या त्यांना. गाईज असा विषय आहे. आता हे लिंबू मिरची खेळते. हो आमच्या इकडे लिंबू मिरची म्हणते त्याला. हो तुम्ही खेळा, मी आलो 5 मिनिटात जास्त. ओके ओके. भाई काय नियोजन काय मी. भाई बॅगीवर नंबर आहे भैया बघा. भाई बॅगीवर नंबर आहे तवाच स्पेशल बॅगीसाठी. काही स्पेशल बॅगीसाठी ट्रॅक्टर आहे भाई. विचार करा तुम्ही, महाराजाचा नाद नाही.
संध्याकाळचा टाइम हरिपाठाचा स्वयंपाक चालू आहे. मला याने कन्फ्युजन केलेलं आहे. आता तिकडं म्हणे पंगत चालू झाली नाही, पिंटू काका म्हणते इकडे जेवायचं. खरं सांगा इमानदारी ना, कुठं जेवायचं आहे गाईज? मी तुमच्या भरोश्यावर थांबलेलो आहे. नाही तर मग नाही, असं काही विषय नाहीये. परमात्मा करायला येईल मी. असं का? हा. आणि आम्ही कशाला आलो? मला खरं सांगा जेवायचं कुठे? आता जिथं कोणी बोली ना आपल्याला तिथं जेवण घेणे. तर गाईज मी माझी दुकान बरोबर पाहतो. मडीचे बाबाली हे मडीचे बाबा, मी मडीचे बाबा एका मला चांगले बाबा आहे. शावकर बाबा. गाईज असा विषय, मी रावठीकडे जाणार होतो जेवायला, पण आमचे पिंटू काका काय म्हणे आपल्याला इथं जवळच पंगत आहे. तर गाईज मी इथून आता हात हालत नाही. आता जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत. आणि जेवणावाल्याची कोणाची पंगत आहे त्याची सगळं. तर मित्रांनो, ज्यांची पंगत होती आपण त्यांच्यापाशी बसलेलो आहे. मामा तुमचं नाव काय आहे? सुरेश जगताप. सुरेश जगताप यांची पंगत. या साहेबांना आपल्याला पंगत म्हणजे जेवू घातलं. मित्रांनो अतिशय सुंदर जेवण होतं. मला तर घरचं नाही आलं इमानदारीनं, खरं सांगायचं भेटलं म्हणजे खरंच चांगलं जेवण भेटलं. धन्यवाद. रामकृष्ण. काहीच तुम्ही पाहू शकता इथे दिंडीचं जेवण चालू आहे. चपात्या खूप वेगात चालू आहेत. तर पाहू शकता तुम्ही इथे 2 वारकरी बसले आहेत. दिसत आहे तुम्हाला. याला बघा काय पाहिजे आहे. इथून तुम्ही पाहू शकता हिला काय पाहिजे बघा. चिबूक आहेत. राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. असं वर्धे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. असं काहीतरी मेनू आहे मस्त पद्धतशीर मध्ये. मी जेवतो गाईज. असं काहीतरी विषय ओके म्हणे. रामकृष्ण हरी. बस बस बस. तर गाईज असा विषय झाला. जेवण खूप झालं ना, अतिशय सुंदर जेवण होतं गाईज. तर मला सांगू नका शकत मी शब्दामध्ये. मला ना डायरेक्ट घरची आठवण झाली गाईज. मपली हा ते तुमचं क्रिकेटचे वगैरे सगळं घेतलेलं आहे मित्रांनो. मी लगे सगळं हा उद्या आहे ना तुमचा नाही आजचा कार्ड आहे का त्यांचं इथे. झालं का? तर मित्रांनो हे मित्र मदत करायची. दोन पत्र होणार ना. ही दोन आहेत ना? दोन पत्र होणार ना? एकच आहे. अजून एक. मामाला घ्या. आणि मामाला. देते. पटकन चपाती. तर गाईज आपले वरण भात घ्या म्हणजे चावता येत नसेल तर वरण भात घ्या. हा असू द्या. चपाती राहिली तरी काय नाही problem. बिमार आहे ती. मग तेच ना. भात भात आणू का? डाळ भात नाहीत खात. असू द्या. हो द्या. हळू राहिलं शिल्लक डाळ. नेऊ का? मित्रांनो इतकं सुंदर जेवण झालं माझं अप्रतिम. म्हणजे आनंद काय असतो म्हणजे हा मला आज जेवणातून कळाला गाईज. शपथ मला मी सकाळपासून म्हणजे
मी खरंच म्हणजे पहिली बार जेवलो दिंडीमध्ये आल्यापासून असं चांगलं, म्हणजे कुठं व्यवस्थित जेवण नव्हतं, ते होतं थोडं थोडं पदा लोक अन्नदान करते, त्याच्यामुळं कसं राहत असतं, काही गोष्टी समजून घ्यायला लागत असत्या, पण ते करते तेवढं त्यांचं मनापासून धन्यवाद गाईज. लय खूपच सुंदर जेवण झालं गाईज. असे प्रकारे जेवण करून हे मंडळी येणे आथरून वगैरे टाकून आता येणे आता हे सगळे झोपलेले आहे आणि सगळे लवकर उठायचं, काकडा घ्यायचा येईल उजून म्हणू नका असं झालं तसं झालं सगळे गाईज बरं का कृष्णा. आणि आता मी चाललेलो आहे गाडीकडे. तर गाईज बाप्पू भेटला. तर बाप्पू अतिशय उत्तम स्वयंपाक होता. तुला काय कसं वाटलं तुला स्वयंपाकाबद्दल? खूप छान वाटलं. घरच्यासारखं स्वयंपाक बनला तर मावलं ना. तो पहा मी पोट भरून जेवलो. जेवणाची काही आता आवश्यकता नाही आहे दुसरी रोज जेवणाची, कारण खूप चांगलं जेवण करतो. अतिशय उत्तम जेवण होतं गाईज. आणि आम्हाला म्हणजे खरंच आम्हाला घरचं ध्यान आलं मित्रांनो, कारण की आमचं कमीत कमी आज 4 म्हणजे 12 11 12 दिवस असं तेव्हापासून आज म्हणजे चांगलं जेवण भेटलेलं आहे. भाऊ भाऊ तुम्हाला जेवण कसं वाटलं? एक नंबर जेवण होतं आणि दिंडी सोहळ्यामध्ये खरोखरच आनंद आहे. एक नंबर जेवण आहे आणि दिंडीचा आनंद घ्यायला पाहिजे, लाभ घ्यायला. तर गाईज आम्हाला आता थोडंफार आम्हाला अपडेट देतील आमचे संजू आबा. आबा जेवण कसं झालं बरोबर? व्यवस्थित झालं जेवण, म्हणजे जेवण झालं. हा जेवणाचा काही विषय का? मावल्यानं आमची सेवा केली, पण मन प्राप्त झालं जेवण. हे जे फक्त गुड घेतो. चला काका येऊ का? काका येऊ का? या रामकृष्ण आहे. रामकृष्ण. पांढर. तर गाईज झालेला आहे विषय. खाल्लं पिल्लं आता येईनी आणि पडले आता ही सगळी गँग हरिभक्त पारायण. हा जय हरिमाऊली. तिकडे घोडके महाराज वामन भाऊ सगळी गँग झोपलेली इकडे. हे सगळे भक्त जय हरी गंगा बाबा जय हरी. कसं जय हरी जिजा जय हरी पांडुरंग 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 परमात्मा. कसं आहे माऊली? कसं चालू आहे? बरं चालू आहे का? सुखी संसाराची वाट सोडून आले तुम्ही होय वामन भाऊ? तुम्ही सुखी संसाराची वाट सोडून आले, कसं वाटतंय तुम्हाला? हा होय तुम्ही सुखी संसाराची वाट सोडून आले, कसं वाटतंय तुम्हाला? हा पठाडे मामा सुखी संसाराची वाट सोडून आले तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला? हा तर गाईज असा विषय. आता सगळं आवरलेलं आहे माझं, तर मी चाललो आता झोपायला गाईज. मी आता जेवण घेऊन एकदम पद्धतशीर झालेलं आहे गाईज आणि मी माझ्या गाडीकडे चाललेलो आहे गाईज. काय सांगून फायदा आहे तुम्हाला. आणि ह्या इकडं मावल्या जेवत आहे, पण इकडं पाणी आहे गाईज. हरिभक्त हरिभक्त हे बघू शकता मावल्या कशा जेवत आहे. तर गाईज मित्रांनो असा विषय. आणि नोनदमध्ये आमचा मुक्काम आहे आणि अतिशय उत्तम म्हणजे चांगला आजचा दिवस चांगला राहिलेला आहे. दररोज ट्रॉफिकमध्ये पळायला लागतं, ज्याचं दुखणं त्याला माहिती. भाऊ मस्त अगदी पद्धतशीर जेवण झालेलं आहे आणि अतिशय उत्तम स्वयंपाक होता. आणि गाईज आजच्या घडामोडीमध्ये आपण इथंच थांबतो गाईज, कारण की सकाळपासून व्हिडिओ कमीत कमी लय मोठा होणार आहे, त्याच्यामुळं सांगतो मी. आणि त्या मावल्यानं जेवण बनवलं त्यांचं पण धन्यवाद मनापासून. तुम्ही आम्हाला एवढं प्रेम भरून जेव घातलं त्यांचं पण मनापासून धन्यवाद. आणि ज्याने आम्हाला दिंडीला आवर्जून बोलवलं त्यांचं पण धन्यवाद. तर गाईज हा ब्लॉग इथंच एंड करतो मी. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. मी तुम्हाला दररोज इतके अपडेट देतोय, तुम्ही फक्त मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणखीन लय मोठं येणार आहे काही, कारण की मी पुरा भार दिंडतो गाईज. त्याच्यामुळं आपण काही खोटं बोलणार माणसं नाही आहे, पण आपण आता असे माणसं आहे का आपण पूर्ण भार दिंडतो. त्याच्यामुळे मला वाटतं बाबा जाऊ द्या बनाव ब्लॉग, कारण की माझे असे 2-3 चॅनल बंद पडलेले.
चांगले सबस्क्राईब माझे जे खरंच बंद पडलेले आहे. तरी पण आपण हारायचं नाही, तुटायचं नाही. लाईक शेअर सबस्क्राईब करतात दान 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 दान. आणि एवढा व्हिडिओ आवडल्यावर कमेंट बी करा छान छान. आणि आपला इंस्टाग्राम ID आहे खानिपनाथ खंडागळे 007. तर काही विषय नाही, टॉपचा विषय. हा ब्लॉग इथं एंड करतो मी. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही भरभरून प्रेम घेताय माऊलीच्या दिंडीला. काहीच खरंच ना, अतिशय उत्तम आहे. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.